नमस्कार, मैं शिवानी, डेली न्यूज़ में आपका स्वागत है। चलो नज़र डालते हैं आज के मुख्य समाचारों पर। अंबरनाथ कोहसगांव दशहरा मैदान में श्री राम मंदिर के निर्माण आनंद उत्सव पर साथ ही कल्याण लोकसभा खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे के जन्म के अवसर पर हजारों ज़रूरतमंद नागरिकों में निःशुल्क दालचीनी वितरित की गई। शिवसेना के विकास सोमेश्वर और युवा सेना अध्यक्ष राहुल सोमेश्वर द्वारा इस कार्यक्रम का आयोजन किया गया। विधायक डॉक्टर बालाजी किनीकर, वरिष्ठ पुलिस निरीक्षक कलस्कर एवं मान्यवरों के हाथों लगभग 5000 लोगों में दाल और शक्कर वितरित की गए। ऐसी जानकारी विकास सोमेश्वर ने दी। अयोध्या में श्री राम मंदिर उद्घाटन के समय हम लोग जा नहीं सके। यहाँ हमने प्रसाद स्वरूप मुंह मीठा करने के लिए शक्कर का वितरण किया है। साथ ही विधायक डॉक्टर बालाजी किनीकर ने कहा कि अंबरनाथ शहर के 4 वार्ड में एवं पूर्व में कई वार्ड में लोगों में दाल एवं शक्कर वितरित की जा रही है। कार्यक्रम में सोमेश्वर बाइयों, वरिष्ठ पुलिस निरीक्षक कलस्कर, लेलिन मुक्कू, प्राध्यापक खराडे, अनिल पाटिल, यूसुफ शेख, इफ्तियार खान, नासिर कुंजाली, निखिल चौधरी, अजिंक्य पाटिल, संदीप मांजरेकर आदि उपस्थित थे। संगीत में भजन एवं सांस्कृतिक गीतों का आयोजन भी किया गया था। साथ ही बंटी शर्मा ने श्री राम भगवान पर कई भजने पेश किए। आज आमचे कार्यसम्राट खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या वतीने त्यांच्याच वाढदिवसानिमित्त आणि गेल्या महिन्यात 22 तारखेला 22 जानेवारीला जे राम मंदिराची प्राणप्रतिष्ठा अयोध्यामध्ये झाली, त्या प्रत्येकांच्या घरी दिवाळी साजरी व्हावी म्हणून आपले खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या वतीने आज हा एक गोड सोहळा आज या पूर्ण वार्ड क्रमांक 3, 15, 21 आणि 19 अशा 4 वार्डांमध्ये जवळजवळ 4 ते 5 हजार लोकांना आज या ठिकाणी दिवाळी साजरी करण्याचा मौका आज या आमचे इथल्या स्थानिक कार्यकर्ते, आपले युवा सेनेचे शहर अधिकारी राहुल आणि विकास सोमेश्वर, मांजरेकर उपशहर प्रमुख, त्याचप्रमाणे सर्वच महिला आघाडीच्या वतीने आज हा मोठा सोहळा आज या कोसगावमध्ये साजरा झाला आणि सर्वांनीच आनंदाने आणि कोणी घाई न करता तो आज हा प्रसाद म्हणा किंवा गोड पदार्थ या ठिकाणी सर्वांनी घेऊन आपल्या घरी निघून गेले। त्यामुळे मी राहुल, विकास, मांजरेकर सर्वांचंच मी या ठिकाणी अभिनंदन करतो, आभार मानतो की एवढा चांगला सोहळा आपण सर्वांनी इथे आयोजित केला होता आणि आपल्या सर्वसामान्य गोरगरीब जनतेला दिवाळी साजरी व्हावी यासाठी आणि खासदार साहेबांच्या माध्यमातून ही दिवाळी साजरी झाली। 2 मिनिटं शांत झाले होते कार्यक्रम चालू असताना। ही आमची भारताची संस्कृती आहे। प्रत्येक धर्माला आम्ही सन्मानाने या ठिकाणी देत असतो। आमचेच बांधव या ठिकाणी आहेत, त्या बांधवांचा मस्जिदमध्ये जर प्रार्थना होत असेल तर आम्ही 2 मिनिटं शांत राहणे हे आम्ही आज जे अयोध्येमध्ये 22 तारखेला श्री रामचंद्र भगवानच्या मंदिराची प्राणप्रतिष्ठा मंदिरात सोहळा जो उद्घाटन झाला, त्या अनुषंगाने आज इथं डॉक्टर श्रीकांतजी शिंदेसाहेब यांच्या माध्यमातून आणि आमच्या इकडचे आमदार साहेब डॉक्टर बालाजी किनीकर यांचा नेतृत्वाखाली आणि आमच्या अंबरनाथच्या युवा सेनेच्या प्रयत्न, शिवसेना असो, महिला आघाडी असो, शिवसैनिक असो यांच्यातर्फे आज इथं लोकांना एक तोंड गोड व्हावा। कारण की तिथं अयोध्या मंदिर आम्ही तिथं जाऊ शकत नाही, तिकडून प्रसाद आणू शकत नाही, पण इथं आमच्यातर्फे लोकांना हा प्रसादाचा वाटप इथं आम्ही केलेलं आहे। यामध्ये संदीपदादा मांजरेकर, माजी नगरसेवक पांडुरंग खराडे, दिलेर पाटील, गुड्डू रसाल, नवरेपारचे आमचे हनीश मेनन, तसेच सर्व युवा सेना, सर्व शिवसैनिक यांनी, सर्व महिला आघाडी यांनी खूप मोठ्या प्रमाणात आम्हाला सहभाग दिलेला आहे। लोकांनी एकदम शांततेने, एकदम नियोजनप्रमाणे हा आम्ही कार्यक्रम इथं आज पार पाडलेला आहे। लोकांचाही मी इथं आभार व्यक्त करतो, पोलीस प्रशासनाचा देखील आम्ही इथं आभार व्यक्त करतो आणि पत्रकार बंधूचा देखील सर्वप्रथम आभार व्यक्त करतो। जय श्रीराम। हमारे न्यूज़ चैनल को लाइक करो, सब्सक्राइब करो और बेल आइकॉन दबाना ना भूलें ताकि सबसे पहले खबरें पहुँचे आप तक।